आजी सोनियाचं दिनू वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू. नमस्ते मुलांनो. आज आपण पुढची संतवाणी शिकणार आहोत, संत चोखामेळा यांची. हं? मी गेल्या वेळेसच तुम्हाला संतवाणी म्हणजे काय आणि त्याला जो समानार्थी शब्द आहे अभंग, संतवाणी अभंग. हं? तर अभंगाचा अर्थ काय हे सांगितलेलं होतं. आता ही जी संतवाणी आहे ती संत चोखामेळा यांची आहे मुलांनो. प्रथम आपण संत चोखामेळा यांची माहिती घेऊया. प्रसिद्ध संत कवी, प्रसिद्ध प्रख्यात नावाजलेले असे संत कवी आहेत. संत चोखामेळा यांचा जन्मशक उपलब्ध नाही. म्हणजे त्यांचा जन्म केव्हा झाला याचं साल काही आपल्याला मिळालेलं नाही. संत चोखामेळा यांच्या अभंगांतून भक्ताच्या हृदयातील कारुण्य जसे प्रकट होते, तशी सामाजिक विषमतेच्या उपेक्षेची ही खंत व्यक्त होताना दिसते. काय म्हटलेलं आहे पहा, संत चोखामेळा यांच्या अभंगांतून म्हणजे त्यांनी जे काही अभंग केलेले आहेत, त्या अभंगांमधून भक्ताच्या हृदयातील कारुण्य, हं, जो कोणी देवाची भक्ती करत असतो, असा हा भक्त त्याच्या हृदयामधील, त्याच्या मनामधील कारुण्य, देवाविषयी असलेलं कारुण्य कसे प्रकट होते ते दाखवलेलं आहे. हं. मुळात देवाची भक्ती करणाऱ्या भक्तामध्ये तो भाव असावा लागतो. देवाविषयीच्या भक्तीचा भाव असावा लागतो. मग तुम्ही किती तास देवाची पूजा करता किंवा किती तास बसून तुम्ही नाव घेता. मग इकडे नाम घेत असतात, माळ जपत असतात आणि "अगं दूध उतू गेलं बघ, ती केरसुणी जागेवर ठेव, दारावर कोण आलंय बघ." असं जर तुम्ही इकडे-तिकडे लक्ष असेल तुमचं आणि हातामध्ये तुम्ही माळ जपताय, देवाचं नाव चालू आहे, पण लक्ष मात्र सगळं इकडे-तिकडे आहे. तर या भक्तीला काही अर्थ नाही. पण तुम्ही अगदी काही क्षणच देवासमोर अगदी बसलेले आहात, पण मनोभावे तुम्ही देवाची अर्चना करत आहात. मग भले तुम्ही त्याच्यासाठी अगदी खूप वेळ बसू नकात किंवा खूप काही देण्याची गरज नाही आणि देण्याची काय गरज आहे? मुळात जे काही आपल्याला मिळालेलं आहे, ते सगळं परमात्म्याचंच आहे. परमेश्वराचंच आहे. हं. आपण इथं केवळ पाहुणे म्हणून आलेलो आहोत काही दिवसांसाठी आणि मनुष्य मात्र समजत असतो, की हे आपलंच ठिकाण आहे, आपलंच राज्य आहे आणि मीपणा त्याच्यामध्ये यायला लागतो आणि माणूस अहंकारी व्हायला लागतो आणि मग जिथे अहंकार आहे, तिथे मात्र देवाची खरी भक्ती होत नाही. "मनी नाही भाव आणि देवा मला पाव." असं म्हणून चालेल का? मग देव पावेल का? फक्त परीक्षा असेल तेव्हाच देवाला नमस्कार करायचा, रिझल्ट असेल तेव्हाच देवाला नमस्कार करायचा आणि देवा मला चांगले मार्क मिळवू दे. याला भक्ती म्हणत नाही. तर भक्ती ही निस्वार्थ असली पाहिजे. कुठलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता केवळ परमेश्वराचं नामस्मरण जरी तुम्ही केलत, नाम जरी घेतलत मनोभावे, तरी तेवढी सेवा परमेश्वरासाठी पुष्कळ आहे. अगदी खूप यज्ञ-याग करणं किंवा उपास-तापास करण्याची सुद्धा गरज नाही. फक्त मनोभावे देवाचं नाव घेतलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. तीच खरी भक्ती आहे. आणि हेच हृदयातलं कारुण्य आहे, की देवा तुझी भेट कधी घडेल? हे सतत वाटणं आणि त्याच्यासाठी म्हणून सतत देवाचं नामस्मरण करत राहणं, याच्यातून तुमच्या हृदयामधील जे कारुण्यतेचे भाव आहेत, देवाच्या प्रेमाविषयीचे जे भाव आहेत, भक्तीचे जे भाव आहेत, ते अगदी संत चोखामेळा यांनी त्यांच्या अभंगांमधून मांडलेले आहेत. तरी तशी सामाजिक विषमतेच्या उपेक्षेची खंतही व्यक्त होताना दिसते. जसं त्यांनी ही हृदयातील कारुण्यता मांडलेली आहे, त्याचप्रमाणे सामाजिक विषमतेच्या उपेक्षेची खंतही व्यक्त होताना दिसते. म्हणजे मुलांनो, त्या काळामध्ये सामाजिक परिस्थिती ही अशी होती, की तेव्हा तुम्हाला माहिती आहे अगदी उच्चभ्रू जे ब्राह्मण वर्ग होता, तर तो इतरांना जे दलित समजत होता, अस्पृश्य समजत होता दलित वर्गाला, त्यांना स्पर्श सुद्धा करत नसत. त्यांना उपेक्षेची, हीनत्वाची वागणूक दिली जात होती. विषमता होती म्हणजे काय? समानता नव्हती. विषमता त्याचा विरुद्धार्थी शब्द समानता. समानता नव्हती म्हणजे जात-पात, धर्म, हे पंथ हे सगळे वेगवेगळे आहेत आणि मग कुठलीतरी एक जात जमात किंवा कुठलातरी एक धर्म तर तो श्रेष्ठ आहे असं समजलं जात होतं आणि बाकी मात्र अस्पृश्य आहेत, दलित आहेत, त्यांना स्पर्श करू नका. हे काय तर स्वच्छतेची कामं करतात, घाणेरडी कामं करतात, असं सांगून त्यांना हीनत्वाची वागणूक म्हणजे स्वतःपासून उपेक्षा करणं म्हणजे स्वतःपासून दूर ढकललं जात होतं. स्वतःमध्ये सामील करून घेतलं जात नव्हतं. सगळ्यांमध्ये सामील करून घेतलं जात नव्हतं.
नव्हतं. गावकुसाबाहेरील जीवन त्यांना जगावं लागत होतं. म्हणजेच काय, की एका गावात एका ठिकाणी सगळे राहतायत, तर एका कोपऱ्यात त्यांना जागा दिलेली असेल, तिथंच त्यांनी राहायचं. कुठेही कोणालाही स्पर्श करायचं नाही, नदीवर यायचं नाही, विहिरीचं पाणी घ्यायचं नाही. अशा अतोनात प्रकारे त्यांना त्रास सहन करावा लागला होता. तर ही जी उपेक्षेची खंत, खंत म्हणजे त्याबद्दल त्यांना वाटणारं दुःख, वेदना, ती सुद्धा त्यांच्या अभंगांमधून दिसून येते. भागवत धर्माचे सार त्यांच्या व्यक्तित्वात, त्यांच्या कृती उक्तीत अनुभवायला मिळते. आणखी काय, तर भागवत धर्माचे सार, भागवत धर्म आहे आपला आणि या धर्माचं जे सार आहे, सार म्हणजे तुम्ही जसं एखादं कुठलंही काढा तयार करता, की अनेक वनस्पती एकत्र उकळतात आणि त्याच्यापासून जो काढा तयार केला जातो आणि तो काढा जेव्हा तुम्ही औषध म्हणून घेत असता आणि तो अगदी गुणकारी ठरत असतो. त्याप्रमाणेच भागवत धर्माचं सार त्यांच्या व्यक्तित्वात दिसून येतं. म्हणजेच काय, तर एकंदरीत भागवत धर्मामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते सार रूपानं किंवा त्याचा जो सारांश आहे, त्याचा जो अर्क आहे, तो सगळा त्यांच्या व्यक्तित्वात म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये उतरलेला दिसतो. नाहीतर लोकासांगे तत्वज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशी अवस्था मात्र नव्हती. संत चोखामेळा यांचं जेव्हा व्यक्तिमत्व तुम्ही पाहता, यांचं व्यक्तित्व पाहता, पर्सनॅलिटी पाहता, तेव्हा तुम्हाला नक्कीच हे कळेल, जाणवेल, की भागवत धर्माचं जे सार आहे, म्हणजे भागवत धर्माचं जे नेमकं अर्क सांगितलेला आहे, तो सगळा त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये दिसून येतो. म्हणजे आधी वागलेले आहेत तसे आणि मग त्यांनी ते जनतेला, लोकांना सांगितलेलं आहे. त्यांच्या कृती उक्तीत अनुभवायला येते. त्यांच्या व्यक्तिमत्वात, त्यांच्या कृती उक्तीत म्हणजे त्यांच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला ते अनुभूती मिळेल किंवा अनुभवायला मिळेल. संतांच्या सहवासात राहून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन प्रस्तुत अभंगात केले आहे. संतांच्या सहवासात, सानिध्यात राहणं आणि त्यामुळे त्यांना मिळणारा आनंद, त्या आनंदाचं वर्णन या प्रस्तुत अभंगामधून केलेलं आहे. आता मुलांनो आपण प्रत्यक्ष अभंग शिकूयात. संतवाणी शिकूयात. हं. पहा मुलांनो, आपण आधी संतवाणीचं वाचन करूयात. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी, हेकळी टाकळी चंदनाची. संतांची या संगे अभाविक जन, तयाच्या दर्शने तेची होती. चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा, नाही तरी भार वाहावा खरा ऐसा. पहा आणि कशातून घेतलेलं आहे, सकल संत गाथा खंड पहिला, संत चोखामेळा अभंग, अभंग क्रमांक 67, संपादक प्राध्यापक डॉक्टर र.रा. गोसावी याच्यातून हा अभंग घेण्यात आलेला आहे. पहा मुलांनो, काय म्हणतात संत चोखामेळा, चंदनाच्या संगे बोरिया बाभळी. चंदन तुम्हाला माहिती आहे, सँडलवूड, तर ते जे झाड आहे त्या झाडाच्या संगे म्हणजे सोबतीत बोरिया बाभळी, बोरी बाभळी ही झाडं तुम्हाला माहिती असतील. हेकळी म्हणजे वेडी वाकडी आणि टाकळी म्हणजे लहान झुडूप. तर ही जी आहेत, बोरी आहे, बाभळी आहे, नंतर वेडी-वाकडी लहान झुडपं जी आहेत, ती जेव्हा चंदनाच्या संगतीमध्ये येतात, सानिध्यामध्ये येतात, सहवासामध्ये येतात, त्यावेळेस या चंदनाचा सुगंध अशा या काटेरी झुडपांना, बोरी, बाभळी ही जी काटेरी झुडपं आहेत, त्याचबरोबर ही जी वेडी-वाकडी किंवा छोटी-छोटी झुडपं आहेत, तर या सगळ्यांना त्या चंदनाचा सुगंध प्राप्त होत असतो. आता पहा, म्हणजे चंदन हे सुगंध देण्याचं काम करत असतं. तुम्हाला चंदनाचा गुणधर्म माहिती असेल मुलांनो, की ते स्वतः झिजतं आणि इतरांना मात्र सुगंध देण्याचं काम करत असतं आणि माणसाचं आयुष्य हे असंच असलं पाहिजे ना, की स्वतः झिजावं पण इतरांना मात्र सुगंध द्यावा. म्हणजे स्वतः झिजावं, इतरांना मात्र सुख द्यावं. स्वतःला दुःख प्राप्त झाले तरी चालतील, पण इतरांना मात्र सुख देता आलं पाहिजे. जसं जितकं आपण बोलतो तितकं ते सोपं नाही. त्याच्यासाठी संत व्हावं लागतं आणि त्यासाठी संतांच्या सानिध्यात यावं लागतं. आणि म्हणून हा अभंग शिकणं फार महत्वाचं आहे. हं. मग जेव्हा बोरी, बाभळी किंवा वेडी-वाकडी, छोटी-छोटी लहान झुडपं चंदनाच्या संगतीमध्ये येतात, सानिध्यामध्ये येतात, तेव्हा त्या चंदनाचा सुगंध हा यांना प्राप्त होत असतो. संतांची या संगे अभाविक जन, तयाच्या दर्शने तेची होती. पहा,
मग संतांची या संतांच्या संघामध्ये किंवा संतांच्या सानिध्यामध्ये, सहवासामध्ये जे कोणी जन जे अभाविक आहेत, असे येतील. अभाविक विरुद्धार्थी शब्द भाविक. हां, भाविक म्हणजे ज्यांच्या मनामध्ये देवाविषयी भाव आहे आणि अभाविक म्हणजे ज्याच्या मनामध्ये देवाविषयीचा भाव नाही. हं. तर असे अभाविक जन आहेत, अभाविक लोक आहेत, ते सुद्धा जेव्हा संतांच्या संगतीमध्ये येतात, तेव्हा तयाच्या दर्शने तेची होती. तेव्हा त्यांच्या दर्शनाने ते सुद्धा संतांसारखेच होतात. संतांसारखे होतात म्हणजे कोणते-कोणते गुणधर्म संतांमध्ये दिसून येतात? ते सज्जन असतात. त्यानंतर दुसऱ्यांचं सुख पाहणारे असतात. स्वतः झिजून इतरांना सुख देणारे असतात. हो की नाही? परमार्थ साधणारे असतात, स्वार्थी नसतात ते, परमार्थ साधणारे असतात. हो की नाही? परमार्थ साधणारे असतात, सज्जन असतात, आध्यात्मिक असतात आणि हे सगळे जे काही त्यांच्यामध्ये गुण आहेत, ते सगळे अभाविक जन असतील, की ज्या लोकांमध्ये देवाविषयीचा भाव नाही, जे नास्तिक आहेत, देवाला मानतच नाहीत, अशा लोकांमध्ये सुद्धा जेव्हा संतांचा संग त्यांना प्राप्त होतो, त्यावेळेस ते बदलतात आणि संतांसारखेच होऊन जातात. आणि म्हणून मुलांनो संगतीचं फार महत्व आहे. म्हणून लहानपणापासूनच पहा आई आपल्या मुलावरती लक्ष ठेवून असते की नाही, तो कोणाच्या संगतीमध्ये वाढतोय. एकदा काय होतं, आता शिवाजी महाराज सुद्धा जे घडलेले आहे ते जिजाबाईंमुळे घडले हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किंवा साने गुरुजी जे घडलेले आहेत ते सुद्धा तुम्ही श्यामची आई वाचलं असेल तर हा श्याम जो घडलेला आहे साने गुरुजीपर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे, ते केवळ त्यांच्या आईंच्या संस्कारामुळे घडलेले आहेत. तर ही जर उदाहरणं आपण घेतली मुलांनो, तर शिवाजी महाराज अगदी लहान असताना, बालक असताना, बाळ असताना, तान्हं बाळ असताना, की जे आईचं दूध अजून पितंय, हां, तर अशा वेळेस एकदा ते खूप रडत असतात आणि जिजाबाई काही तिथे नसतात. त्यावेळेस तिथे जी दासी असते ती येऊन पटकन शिवाजी महाराजांना घेते, म्हणजे शिवबाला घेते. लहान बाळ आहे ते अजून. तर शिवबाला जवळ घेते आणि त्याला शांत करू पाहते आणि ती सुद्धा एका बाळाची आई असते. मग ती काय करते, आता हे तर शिवबा शांत होत नाहीयेत. जिजाबाई अजून यायला वेळ आहे. तोपर्यंत ती काय करते, आपलं दूध त्या बाळाला पाजते, शिवबाला पाजते. आणि नंतर मग जिजाबाई येतात, तेव्हा घडलेला प्रसंग ती दासी सांगते त्यांना, की असं-असं घडलं. म्हणून मी काय तुमच्या बाळाला दूध पाजलं. त्यावेळेस ती त्या जिजाबाई ज्या आहेत, त्या शिवबाच्या घशामध्ये बोट घालून त्याला ती उलटी करायला लावतात आणि ते दूध जे आहे ते ओकून टाकतात आणि दासीला म्हणतात, "तू वाईट वाटून घेऊ नकोस, की तू पाजलेलं दूध मी माझ्या मुलाच्या पोटातून बाहेर काढलं. याविषयी तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. पण हे पहा, जेव्हा मी विचार करते आहे, की माझ्या मुलानं स्वराज्य निर्माण करावं, एक राजा व्हावं, त्यावेळेस त्याने जर दासीचं दूध पिलं, तर त्याच्यामध्ये दास्यत्व येईल. दासीपणाचा भाव त्याच्यामध्ये येईल आणि तो मला नको आहे. मला त्याच्यामध्ये जाज्वल्य असं राजा होण्याचं, स्वराज्य स्थापन करण्याचा भाव निर्माण जर करायचा असेल, तर त्यानं माझ्यासारख्या वाघिणीचंच दूध पिलं पाहिजे. दासीचं दूध पिऊन त्याच्यामध्ये सुद्धा दास्यत्व येईल. ते यायला नको म्हणून मग पहा, लहान बाळ असताना सुद्धा त्यानं दासीचं पिलेलं दूध ओकारी करायला लावलं आणि माझ्यासारख्या वाघिणीचंच दूध त्यानं पिलं पाहिजे, तेव्हाच तो या देशाचा राजा होऊ शकतो, स्वराज्य निर्माण करू शकतो. तर लहानपणापासून आई जी आहे, ती आपल्या मुलावरती इतकं लक्ष ठेवून असते, की तो कोणत्या संगतीत राहतो, काय करतो, काय खातो, काय पितो, कसा वागतो, कसा बोलतो, किती जणांच्या संगतीमध्ये तो वावरत असतो आणि वावरत असताना काही वाईट गोष्टी त्यानं आपल्याबरोबर आणलेल्या आहेत का? आणि मग त्या वाईट गोष्टी त्याच्या डोक्यातून कशा काढून टाकता येतील, हे सगळं आई मुलाला आपल्या सहवासामध्ये ठेवून, सानिध्यात ठेवून घडवत असते. हो की नाही? आणि म्हणून मग शिवबा घडलेले आहेत. म्हणून साने गुरुजी घडलेले आहेत. साने गुरुजींच्या बाबतीत सुद्धा जर तुम्ही पाहिलं, तर छोट्या-छोट्या गोष्टींमधून मोठे-मोठे संस्कार अगदी त्यांनी केलेले आहेत श्यामवरती आणि म्हणून मग ते साने गुरुजी घडलेले आहेत. म्हणजे लहानपणापासून मुलांनो आपली संगत फार महत्त्वाची असते. आपल्याला चंदनासारखी संगत हवी. आपल्याला संतांसारखी संगत हवी. आपल्याला निस्वार्थ मित्र हवेत, की ज्यामुळे आपण सुद्धा चांगले घडू.
आणि म्हणूनच इथं जसं म्हटलेलं आहे, की चंदनाचा सुगंध त्यांना प्राप्त होतो किंवा अभाविक जन आहेत ते सुद्धा भाविक होतात संतांच्या सहवासात येऊन. आणि म्हणून पहा मुलांनो, इतकं कायापालट होत असतो आपल्यामध्ये जेव्हा आपण चांगल्यांच्या संगतीत जात असतो तेव्हा. आणि वाईटांच्या संगतीत गेल्यावरती मुलांचा एक स्वभाव असतो, की वाईट पटकन मुलं उचलतात. चांगलं शिकायला जेवढा वेळ लागतो, तेवढं वाईट शिकायला वेळ लागत नाही. वाईट माणूस पटकन शिकतो. आणि म्हणून लहानपणापासून आपण चांगल्याच्या संगतीत राहायला शिकलं पाहिजे. चांगलं प्रवचन, कीर्तन ऐकलं पाहिजे. आता पहा असं आहे, की मुलांनो, की प्रत्येकालाच काही शेजारी संत लाभतील असं नाही किंवा सज्जनांचा सहवास लाभेल असं होणार नाही. मग तुम्ही कसा तो सहवास मिळवू शकता? तर चांगल्या वाचनातून तुम्ही तो सहवास मिळवू शकता. म्हणजे चांगली पुस्तकं वाचावीत. चांगली व्यक्तिमत्व वाचावीत, चांगल्या पर्सनॅलिटी वाचाव्यात. स्वामी विवेकानंद वाचावेत, संतांची चरित्र वाचावीत, कीर्तन, प्रवचन पाहावं, ऐकावं. त्यानंतर अभंगामध्ये रमावं, देवाच्या नामस्मरणामध्ये रमावं. अशा वेळेस जेव्हा तुम्ही अशा संगतीमध्ये राहाल, तेव्हा तुम्हाला जीवनाचं उद्दिष्ट सापडणार आहे. आणि ते काय आहे आणि का असावं ते पुढच्या चरणामध्ये पहा मुलांनो. चोखा म्हणे, आता ही त्यांची नाममुद्रा आहे. मी तुम्हाला गेल्या वेळेस पण सांगितलं होतं, की ज्या संतांचा तो अभंग आहे, ते प्रत्येक जण आपल्या शेवटच्या चरणामध्ये आपलं नाममुद्रा उमटवत असतात. मग संत चोखामेळा यांची नाममुद्रा काय आहे? चोखा. हं. चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा, साधावा मिळवावा, नाहीतरी भार वाहावा खरा ऐसा. नाहीतर काय आहात तुम्ही या पृथ्वीला भार वाहिल्याप्रमाणे आहात. कळलं का? म्हणजे आपण जन्माला येऊन ते मृत्यू येईपर्यंत केवळ या पृथ्वीला भारभूत म्हणून राहणार आहोत. काहीही आपला उपयोग नाही जन्माला येऊन. खरं तर मुलांनो, परमेश्वरानं आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे. तर तो का दिलेला आहे हे आपल्याला कळायला हवं. काय साध्य करायचं आहे आपल्याला? अरे, परमेश्वर प्राप्ती आपण करून घेऊ शकतो. इतका हा मोठा मनुष्य जन्म आहे, इतकं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, की आपण परमेश्वराला सुद्धा प्राप्त करून घेऊ शकतो. पण हे आपण ओळखतच नाही. का ओळखत नाही? तर आपण आपली शक्ती आपल्यामध्ये एकवटत नाही. आपली शक्ती कुठे वाया जाते? ह्याचं काय चाललंय? त्याचं काय चाललंय? ह्याने काय केलं? त्याने काय केलं? ह्याच्या ठिकाणी मी कसा आडवा पाय घालून याला पाडू आणि त्याला कसा उताणा करू? याच्यावरतीच आपला वेळ वाया जात असतो. दुसऱ्याला दुःख मिळालं, की यांना अतोनात आनंद होतो किंवा दुसऱ्याच्या घरात सुख आलं, की यांच्या पोटात दुखलंच म्हणून समजा. तर या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत आणि स्वतःचं सामर्थ्य ओळखलं पाहिजे. स्वतःची ताकद, स्वतःची कुवत आपण ओळखली पाहिजे. कशासाठी मनुष्य जन्माला आलेलो आहोत आपण? अरे, आपल्यामध्ये इतकी क्षमता आहे, की आपण परमार्थ करावा, परमार्थ साधावा आणि परमेश्वर काय आहे, कसा आहे, हे जाणून घ्यावं, यासाठी आपला मनुष्याचा जन्म झालेला आहे. पण आपण एकदा तरी या गोष्टीची जाणीव ठेवतो का? चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा. कशासाठी जन्म आहे मनुष्याचा? परमार्थ साधण्यासाठी आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी आहे. त्याला जाणून घेण्यासाठी आहे. आपण त्याचेच एक अंश आहोत. हो ना? आणि मग ते कसे आहोत आणि त्याला कसं आपण प्राप्त करून घेऊ शकतो, हे ओळखण्यासाठी म्हणून मनुष्याचा जन्म झालेला आहे. पण पहा मुलांनो, की आपण स्वार्थ बुद्धीनं इतके बरबटलेलो आहोत, इतका स्वार्थ आपल्यामध्ये भरलेला आहे, की परमार्थ आपल्याला साधता येत नाही. मग आपण काय केलं पाहिजे? आपल्यातला जर हा स्वार्थ काढून टाकायचा असेल, तर मग आपण काय केलं पाहिजे? तर संतांमध्ये जे, जे चांगले गुण आहेत, ते चांगले गुण आपण आपल्या अंगी लावले पाहिजेत. मग पहा मुलांनो, आपोआप आपल्यामधले जे वाईट गुण आहेत, दुष्ट गुण आहेत, दुष्टपणा आहे, तो हळू निघून जातो आणि आपण सुद्धा संतांप्रमाणेच चांगले होतो. मुळात आपल्या मनामध्ये ही भावना असली पाहिजे, की मला चांगलं व्हायचंय. माझं आचरण शुद्ध असलं पाहिजे. माझं मन शुद्ध असलं पाहिजे. माझ्याकडे विचारांचं प्रदूषण असता कामा नये, तर विचारांची शुद्धता असली पाहिजे. हे आधी आपल्याला वाटलं पाहिजे आणि मला परमार्थ साधायचा आहे. हं, परमार्थ करायचा आहे. मग याच्यासाठी मग पुढे तुम्ही काय कराल, की कोणता मार्ग आहे मग याच्यासाठी? याच्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे संतांच्या सानिध्यात राहावं. जर संतांचं सानिध्य मिळत नसेल, तर संतांनी जे काही साहित्य लिहिलेलं आहे ना मुलांनो, संतांनी जे काही साहित्य लिहिलेलं आहे, जी काही रचना केलेली आहे, अभंग आहेत, संतवाणी आहेत, धर्मग्रंथ आहेत, हे जेव्हा तुम्ही वाचता, तेव्हा तुम्ही त्यांच्या सानिध्यातच आल्याप्रमाणे आहात आणि मग आपोआप ते विचार तुमच्यामध्ये येत जातात आणि तुम्ही चांगले घडत जाता.
आणि असं सज्जन आपण असलं पाहिजे. सज्जनाच्या विरुद्धार्थी शब्द दुर्जन. कोणाकोणाला वाटतंय आपण दुर्जन व्हावं? वाटतंय का? काटेरी झुडूप व्हावं असं वाटतंय का? इतरांना काटे टोचावेत आपल्याकडे आल्यावरती. कोणालाही सुख लाभू नये, दुःख, यातना, वेदना मिळायला हव्यात, असं कोणाला वाटतं? कोणालाच नाही वाटत. असं प्रत्येकाला वाटतं की नाही, की अरे आपल्याकडे जेव्हा लोक येतील, तेव्हा ते आनंदी होऊन गेले पाहिजेत. सुखी समाधानी असले पाहिजेत. आपल्यापाशी आले, 2 मिनिटं बसले, त्याचं त्यांना सुख वाटलं पाहिजे. अरे कुठून मी आलो याच्याकडे, असं वाटता कामा नये. त्याच्यासाठी आपलं मन शुद्ध असलं पाहिजे, आपले विचार शुद्ध असले पाहिजेत आणि हे जर आपल्याला साधायचं असेल, तर मुलांनो चांगल्याची संगत जोडायला शिका. येतंय लक्षात? हं. नाही तर मग काय होणार आहात तुम्ही? या पृथ्वीवरती फक्त भारभूत म्हणून राहणार आहात. जन्माला आले म्हणून आले, जगायचं म्हणून जगलो आणि एके दिवशी मृत्यू आला म्हणून मेलो. काहीही अर्थ त्या जगण्याला राहणार नाही. जर तुम्ही परमार्थ साधला नाही, तर केवळ या पृथ्वीला भार म्हणून म्हणजे ओझं बनून जगणार आहात. मग या पृथ्वीवरती आपलं ओझं व्हायला नको असेल, लोकांना आपण हवे-हवेसे वाटावे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मग आपण परमार्थ साधला पाहिजे. स्वार्थ बुद्धी आपण सोडून दिली पाहिजे. किती सुंदर विचार या अभंगामध्ये मांडलेला आहे पहा. मला वाटतं हा अभंग तुम्हाला आता समजलेला असेल. तेव्हा संतांच्या सानिध्याचं महत्त्व ओळखा, सज्जनांच्या सानिध्याचं महत्त्व ओळखा आणि ते आपल्याला कसं लाभेल या दृष्टीनं प्रयत्न करा. म्हणजे मग आपल्याला परमार्थ साधता येईल आणि या पृथ्वीला भार म्हणून, ओझं म्हणून आपण जगणार नाही. हं, ठीक आहे. धन्यवाद. स्वाध्याय सोडवा. क्लास वर्क कंप्लीट करा. क्लास वर्कला मार्क आहेत मुलांनो. हं. क्लास वर्कला मार्क आहेत. त्याच्यामुळे सेकंड टर्मचं सगळं स्वच्छ सुंदर अक्षरात लिहून तुम्ही तपासायला द्यायचं आहे. त्याच्यामुळे क्लास वर्क सगळ्यांनी व्यवस्थित कंप्लीट करा. त्याला गुण आहेत, मार्क आहेत. ठीक आहे. धन्यवाद.